पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये मिळून 90% पाणीसाठा शिल्लक आहे। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला आहे आणि त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। तिकडे दिंडोरीमध्ये पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने शेती कामांना वेग आलेला होता। मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केलेली आहे आणि असं झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ होत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत वाघाड धरण 100% भरल्याने धरणाच्या सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे। नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। माव्याच्या बेलस गावातील आद्रा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झालेला आहे। दीक्षा प्रवीण ओघळ असं दुर्दैवी मुलीचं नाव आहे। खेळता खेळता तिचा तोल गेला आणि ती पाण्यात पडून बुडाली। पुण्यातील बाघोलीमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपाययोजना सुरू झालेल्या आहे। वाहन चालकांनी चौकात लावलेल्या फलकाकडे लक्ष देऊन नियम पाळावे असं आवाहन पुणे वाहतूक विभागानं केलं आहे। भीमाशंकर आहोपे खोऱ्यामध्ये मुसळधार पावसामुळे धरणात तब्बल 90%हून अधिक पाणीसाठा झालेला आहे। त्यामुळे डिंभे धरणाचे 2 दरवाजे उघडून 2000 क्युसेक वेगानं पाणी घोड नदीपात्रात सोडलं जात आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवला जाणार आहे। नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।